घरातला पूर्ण भाजीपाला संपला होता आणि दारावरती ना भाजी विकायला आली होती, तर चला म्हटलं घ्यावं. आता दारावर ना कधी फ्रेश मिळतो, कधी सुकलेलं मिळतं, त्यामुळे शक्यतो मी मंडीतूनच आणत असते. पण एखाद्या वेळेस जेव्हा नसतंच ऑप्शन त्यावेळेस घ्यावा लागतो. भाजीपाला वगैरे घेतला आणि ना 3-4 दिवसाच्या नंतर मी आज व्हिडिओ टाकते. हल्ली ना तब्येतच बरी राहत नाही. आता नेमकं काय दुखतं हे समजत नाही, पण नेहमी असं अशक्त आणि कमजोरी आल्यासारखी वाटते. असं सगळे कामं वगैरे आवरून घेतले आणि एका ताईंची कमेंट होती की मी कुठून आहे म्हणून. तर मी छत्रपती संभाजीनगर वाळूज MIDCमध्ये राहते. तशी मी मूळची परभणी जिल्ह्यातली आहे. सासर आणि माहेर माझं दोन्ही पण परभणी जिल्ह्यात आहे. पण आता बरेच वर्षापासून आम्ही इकडेच राहतो. इकडेच घर वगैरे आहे आमचं. आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघतायत मला कमेंट करून नक्कीच सांगा. सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. यांचे मित्र आणि त्यांची बायको येणार होते मुक्कामाला. म्हणूनच रोजच्या वेळेपेक्षा आज थोडा लवकर स्वयंपाक बनवून घेतला. म्हटलं ते यायचे ना, आपण आपल्या कामात राहायचं हे काही बरोबर वाटणार नाही. त्यामुळे ते येण्या अगोदर आपण सगळा स्वयंपाक वगैरे रेडी करून बसावं. आणि नंतर मला एका ठिकाणी बड्डेला पण जायचं होतं, म्हणूनच पटपट सगळी कामं आवरली, सगळा किचन ओटा वगैरे आवरून घेतला आणि नंतर मग तिकडे बड्डेला गेले. आणि चला मग आता भेटू उद्याला. तोपर्यंत बाय.